नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अक्षय हनुमंत पिंगळे, माजी पंचायत समिती सदस्य. काल मी माझ्या वडिलांनी म्हणजे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, तालुक्याचे उपसभापती विश्वनाथ पाटील व असंख्य कार्यकर्ते घेऊन आम्ही काल शिवसेना शिंदेगडात प्रवेश केलेला आहे. जे आमचे जुने नेते होते सुधाकरजी घारे, त्यांनी काल आमच्यावरती काही गोष्टी विषय पर्याय केलेला आहे, त्याचे खंडन करण्यासाठी आज मी आपल्या समोर जोडलेलो आहे. त्यांचा पहिला मुद्दा असा का बिनकामाची माणसं, तेही सांगितलं ही जी गेली ती बिनकामाची माणसं गेली. जर आम्ही बिनकामाची माणसं असतो तर आमच्या घरामध्ये जिल्ह्याचं कार्याध्यक्ष व तालुक्याचं युवक अध्यक्ष ही 2 पदं घरामध्ये दिली नसती. जर आम्ही बिनकामाचे असतो तर आम्हाला लोकांनी 5 वर्षापूर्वी निवडून दिले नसते. ह्यांच्याच पक्षाचे काही नेते होते, त्या नेत्यांचे डिपॉझिट जप्त होईपर्यंत आम्हाला लोकांनी निवडून दिलेले. राहिला दुसरा प्रश्न त्यांचा, राहिले ते मावले गेलेत ते पुढे काय त्यांचे कार्यकर्ते काय जे बोललेत ते स्वतःहून बोलले नाही, त्यांचे कार्यकर्ते बोलले. माझा सांगण्याचा एकच मुद्दा आहे, जे राहिलेत ते तुम्ही नीट सांभाळा, नाहीतर थोड्या वर्षांनी जे राहिलेत ते पुढं कावकाव करण्यासाठी राहणार नाहीयेत. राहिला तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे का राहिलेले मग सगळे एकनिष्ठ राहतील पक्षासोबत. आहेत ना, पक्षासोबत अनेक कार्यकर्ते असे आहेत ते तटकरे साहेबांना, अजितदादांना मानणारे वर्ग भरपूर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांना मानणारा वर्ग हा येत्या 8 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी बघितल्या लोकांनी. राहिला मुद्दा तुमचा एकनिष्ठ राहायचा. जे तुमचे मावले आहेत ते 100% एकनिष्ठ आहेत, पण आपण पक्षासोबत एकनिष्ठ आहात का याचा पहिले तुम्ही खंडन करा. जर तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहात तर तुमच्या ज्या चक्रा चालल्यात, उभाटा असो, तुतारे असो, किंवा यांच्या ज्या तुमच्या पायऱ्या जो मार्ग चालू आहे ते तुम्ही थांबवा ना. जर तुम्ही एकनिष्ठ आहात तर तुम्ही निवडणूक न लढवता तुम्ही त्या पक्षामध्ये ठाम राहा. तुम्हाला उमेदवारी भेटत नाही म्हणून तुम्ही जर उभाटा बोलत असाल, तुतारे बोलत असाल तर तुमची एकनिष्ठ कुठे गेली. मावले आहेत ते 100% एकनिष्ठ आहेत. भले तुम्ही काल बोललात गेलेत ते तुम्हाला समजेल भविष्यामध्ये जे गेलेत ते कोण आहेत, कावले का मावले का काही आहेत. आणि गेलेत ते लाचार आहेत असं म्हणणं तुम्हाला मूळ अधिकार नाहीये. तर जो कोणी पक्षात राहतो, पक्षामध्ये पदावर काम करतो, तो लाचार म्हणून कधी पदावर काम करत नाही. जर लाचारी असती तर पक्षाने तुम्हाला आमच्या वेळेस मागच्या वेळेस आमची जबाबदारी दिली नसती. आणि आम्ही लाचार आहोत का नाही होत हा राहिला पुढचा प्रश्न. पण येत्या विधानसभेला तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही तुमचे कार्यकर्ते कुठे कुठे चक्रा मारताय. हे लाचारी नाही, हे काय. राहिला आम्हाला थांबवायचा प्रयत्न तुम्ही केलात का नाही केलात ते तुम्हाला, परमेश्वराला आम्हाला तिघांनाच माहिती आहे. तुम्ही कुणाला पाठवून पुन्हा थ्रू निरोप देऊन थांबवायचा काय का प्रयत्न केलात, काय काय बोललात. भले आम्हाला तुमच्यावर टीका करायची नाहीये, बाकी गोष्टी आम्हाला बोलायच्या नाहीये. जे तुम्ही थांबवायचा प्रयत्न करो अगर न करो, जर तुम्ही आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला नसता किंवा असता तर आम्ही थांबलोच नसतो. कारण का तुम्ही बोलता थांबवायचा प्रयत्न केला नाही. थांबण्यापेक्षा आम्हालाच पहिले निघून जायचं होतं. तर आम्हाला जर तुम्ही प्रत्येक वेळेस पक्ष बदली करा, तुम्ही बोला असाल आपण ह्या पक्षात जाऊ, आपण त्या पक्षात, तो मूल आम्हाला पटत नाही. आम्ही प्रामाणिक घड्याळासोबत होतो, तुम्ही घड्याळासोबत राहा, आम्ही प्रामाणिक घड्याळासोबत राहिलो असतो. जर तुम्ही उद्या उठाला तुतारीत चला, मशालीत चला तर आम्ही ते गोष्टी करायला हे नाही हो. जर तुम्ही तर एकनिष्ठ नाहीये किंवा थांबवायला गेलो नाहीये तर 13/6/2024 मी माझ्या पदावर राजीनामा देऊन टाकला होता. आणि त्याची प्रत तुम्हाला व्हॉट्सअप सुद्धा केली होती. ही तुमची व्हॉट्सअप सुद्धा तुम्हाला प्रत केली होती. म्हणजे आम्ही ह्या तुम्हाला 13/6 सांगून टाकलंय की आम्ही तुमच्यासोबत दुसऱ्या पक्षाला तयार नाही. मग आम्हाला आमचा मार्ग सोपा आहे ना. जर लोक विकास कामं जर होत असतील तर विकास कामाच्या मागं आम्ही जर जात नसू तर आमचं राजकारण करून उपयोगच नाहीये. जर राजकारण झालं, समाजकारण करायला झाल्यानंतर आम्हाला लोकांची विकास कामं करायला लागतील. आता विकास कामं कुठे आहेत? 5 वर्षामध्ये तुम्ही किती कोटीची कामं आणली तालुक्यामध्ये, तर किती कोटी कामं आमच्या मार्फत कार्यकर्त्याने केली, एकही कामं आम्ही आमच्या मार्फत केलेलं नाही. तर राहिला एकनिष्ठाचा विषय, लाचारीचा विषय, तर आम्हाला ते माहिती आहे कोण लाचार कुठपर्यंत आहे, काय आहे, कोण कुठं लाचारी करायला जातोय, तर तो मुद्दा सोडून टाका. राहिला जाण्याचा फरक पडणार नाहीये. जर भले आम्ही बोलत नाही की आमच्या मागे 5,000 लोक आहेत, 10,000 लोक आहेत किंवा 50,000 लोक आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, आमच्या मागे 500 मतं असतील, ते आमची प्रामाणिक आमच्या मागे 500 मतं आहेत. आणि राहिला फरक पडणार नाही तर ते तुम्हाला काल समजलं असेल
कालचा आमचा ट्रेलर होता, येत्या निवडून आमचा पिक्चर होईल तर तुम्हाला समजेल काय पिक्चर आहे तो, तेव्हा तुम्हाला फरक पडेल नाही पडेल तुम्हाला त्या गोष्टी समजेल. राहिला सोबत तुम्ही आईदा सोबत जायचा निर्णय घेतलात असा तुम्ही उल्लेख केलात, जेव्हा तुम्ही आईदा सोबत जा निर्णय घेतलात तर ह्याच कार्यालयात ह्याच ठिकाणी तुम्ही बसून आमच्यासोबत चर्चा केली होती. जर आम्ही तेव्हा तुम्हाला बोललो नसतो ना का तुम्ही चला ठीक आहे आम्ही सोबत आहोत आपण जाऊ आईदा सोबत, तर तुम्ही गेलाच नसतात. हे तुम्ही खुल्या मनाने सांगा की तुम्ही गेला असं नसता गेलात. तुम्ही आईदा सोबत गेलात तेव्हा तुमच्यासोबत आम्ही सुद्धा होतो, त्या गोष्टी करायला होतो. तेव्हा तुम्ही बोलतात का एकनिष्ठ तुम्ही दादासोबत गेला तर ठीक आहे, तुम्ही दादांसोबत आणि तटकरे साहेबांसोबत एकनिष्ठ राहा तेवढं काफी आहे. आणि परतीय जोर कापून टाकले ते सांगायची वेळच नाहीये. माझा राजीनामा मी 13/6/2024 पाठवून दिलाय, तर मी परतीय जोर आम्ही स्वतःहून कापून टाकले, तर तुमचा जोर कापण्याचा संबंध येत नाही. आणि वंचिलेला गेलो म्हणण्याचा उद्देश पडल्यानंतर आम्ही कुणाच्या वंचिलेला गेलोय का गेलोय ते तुम्हालाही समजेल. आम्ही आमच्या वंचिलेला गेलो नाहीयेत. महेंद्र शेठ थोरवे आमच्या त्यांच्यासोबत आम्ही काम करायला इच्छुक आहोत, काम करतोय, भविष्यात काम करू. पण आम्ही त्यांच्यासोबत गेलो हा विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांचा झंझावाद आहे, विकास कामं आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची जी महिन्याला 1500 रुपयांचं जे मानधन चालू केलंय ते विचार धरून आम्ही त्यांच्या शिवसेनेतून प्रवेश केलेला आहे. आणि आम्ही कुठेही लाचडी करायला गेलो नाहीयेत आणि कुणाच्या वंचिलेला गेलो नाहीयेत. वंचिलेला कोण जातोय काय करतोय हे त्या निवडणुकीत समजेल. तर तुम्ही कुणाच्या वंचिलेला, तुम्ही तुतारच्या वंचिलेला तर तुम्ही मशाली वंचिलेला, ते तुम्हाला समजेल. आणि येत्या निवडणुकीत तुम्हाला 100% आम्ही दाखवून देऊ आमची ताकद आहे का नाही. बस. जय महाराष्ट्र.